नमस्कार. श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. त्या दिवशी काय झालं, मी साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी पोस्ट केली होती कच्च्या बटाट्याची. तुम्ही बघितली आहे का? नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही तशी खिचडी आरामात बनवू शकता आणि अगदीच 15 मिनिटातही ती खिचडी तयार होते, कारण आपण कच्चा बटाटा वापरलेला आहे. म्हणजे बटाटा उकडण्यासाठी जो वेळ आहे ना, तो आपल्याला जास्त लागणार नाही आहे. बरं, साबुदाण्याची खिचडी मऊ लुसलुशीत व्हावी यासाठी आपण काय करायचं ह्याच्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पण जर साबुदाणे आपले जास्त भिजले किंवा मग त्याला पाणी कमी झालं तर काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आणि या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण 2 रेसिपी बघणार आहे. पहिली आहे साबुदाणा खिचडी, एकदम मऊ लुसलुशीत आणि मोकळी सुटसुटीत, म्हणजे प्रत्येक दाणा त्याचा वेगळा वेगळा झालेला असेल ना, एवढी मऊ लुसलुशीत आपली साबुदाणा खिचडी परफेक्ट तयार होणार आहे. सर्वात अगोदर कढईमध्ये तूप घालून घ्यायचे. तूप थोडंसं गरम झालं की मग यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे. मी मिरची वाटून घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची वाटून किंवा अगदी कापूनही घालून घेऊ शकता. पण मला बटाट्याच्या भाजीसाठी मिरची वाटलेली हवी होती ना, म्हणून मी मिरची वाटून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर कापलेली मिरची घातली तरीसुद्धा चालेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही तेल तूप खिचडी बनवण्यासाठी वापरणार आहे ना, ते छान कढईला लावून घ्यायचे, जेणेकरून आपले साबुदाणे खाली चिकटणार नाहीत. म्हणजे थोडेसे चिकटले तर ते कसे मोकळे होतात ते मी पुढे सांगितलेलंच आहे. पण आपण घेतलेलं तूप छान एकदा कढईला छान फिरवून घ्यायचे, जेणेकरून आपले साबुदाणे चिकटणार नाहीत आणि खाली तळ धरला जाणार नाही आहे. ठीक आहे. आता साबुदाणे घालून घ्यायचे, त्यावर मीठ घालायचे आणि साखर आवर्जून घालायची. एक चिमूटभरच घालायची, जास्त साखर नाही घालायची. आपल्याला गोड खिचडी नाही बनवायची आहे, तिखटच बनवतोय, पण तरीसुद्धा ती मोकळी सुटसुटीत आणि दिवसभर मऊ लुसलुशीत राहावी ना, यासाठी त्यामध्ये थोडीशी साखर घालून घ्यायची. हे सगळं करून झालं की मग छान मिक्स करून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचे. झाकण जास्त वेळ ठेवायची गरज पडत नाही. वाफेवर आपला साबुदाणा छान शिजतो. 2 ते 3 मिनिट वाफेवर साबुदाणा शिजवून घेतला की तो खाली लागल्यासारखा दिसतो आणि असं वाटतं ना की बाप रे, जाम चिकट झाली आहे खिचडी. हो की नाही? बघा, आता तांदूळ मिक्स करून घेत असताना असं वाटते की साबुदाणे चिकट झालेले आहेत, म्हणजे आपली खिचडी चिकट होणार. अजिबात नाही. परफेक्टली भिजलेले जर साबुदाणे तुमचे असतील तर तुमची खिचडी अजिबात चिकट होणार नाही. पण जर तुमच्या साबुदाण्यामध्ये पाणी जास्त झालेलं आहे तर साबुदाणा कढईमध्ये घालण्या अगोदरच त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट जो आहे ना, तो मिक्स करून घ्यायचा. आणि जर तुमच्या साबुदाण्याला पाणी कमी झालेलं असेल तर काय करायचं, आपल्या दुधावर जी साई येते ना, दूध तापवल्यानंतर दुधावर जी साई येते ना, ती साई घालून घ्यायची आहे. दूध अजिबात घालायचं नाही. आपल्याला त्याची खीर नाही करायची, आपल्याला खिचडी बनवायची आहे. तर ती जी साय आहे ना दुधावरची, 1 चमचाभर साय घातलीत ना की तुमची खिचडी परफेक्ट मऊ लुसलुशीत होते. माझ्याकडे साबुदाणे परफेक्ट भिजलेले आहेत म्हणून मी नंतर त्यामध्ये कूट घातलेला आहे. कूट घालून मिक्स करून झाला की तो दुसऱ्या गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे आणि एका गॅसवर मी पुन्हा दुसरी कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपण आज बटाट्याची भाजी बनवणार आहे. जर तुम्हाला खिचडी खायचीच नाहीये, तुम्हाला पित्ताचा त्रास होतोय किंवा आज तुम्हाला खिचडी खायचा मूड नाहीये, तर तुम्ही ही अशी उकडलेल्या बटाट्याची भाजी आरामात बनवू शकता, जी चवीला अप्रतिम लागते. शिवाय तिने अजिबातही पित्त होणार नाही. या सुद्धा कढईला आपण तूप सगळीकडून छान पसरवून घ्यायचे. तूप छान मेल्ट झालं की मग त्यामध्ये मिरची घालायची. वाटलेली मिरची जर तुम्ही बटाट्याच्या भाजीला घातली तर तिला चव खूप छान येते, म्हणून मग वाटलेली मिरची शक्यतो करून उकडलेल्या बटाट्याच्या भाजीसाठी वापरायची आहे. आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत उकडलेले बटाटे. बटाटे घालून घेतले की त्याला मीठ घालायचं आहे थोडंसं आणि मग त्याला परतवून घ्यायचं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घेऊ शकता. मी या ठिकाणी अर्धा चमचा मीठ वापरलेलं आहे. हे मीठ छान मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या बटाट्याच्या भाजीला खूप छान चव येणार आहे. आता बटाटे उकडलेले आहेत, मी कापून घेतलेले आहेत, पण थोडेसे स्मॅश केले ना की ते छान लागतात चवीला, म्हणून मग मी नंतर थोडेसे ते स्मॅश करून घेतलेले आहेत. पण तुम्हाला जर मोकळे सुटसुटीत बटाटे पण हवेत ना, तर मग ते स्मॅश नाही केले तरीसुद्धा चालेल. आता सगळं मीठ छान मिक्स करून झालं की त्याची वाफ काढून घ्यायची आणि दुसऱ्या गॅसवर आपण जी कढई ठेवलेली आहे ना, म्हणजे खिचडीची कढई हो, ती छान मिक्स करून घ्यायची आहे खिचडी. आणि खिचडी झाली आहे आपली आता तयार, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आहे. आता आपली बटाट्याची भाजीसुद्धा छान तयार झालेली आहे. झाकण काढायचे. बटाट्याच्या भाजीवर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ शकता. अगदीच नको असेल, तुम्हाला शेंगदाण्याचं कूट नको आहे तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण शेंगदाण्याचं कूट बटाट्याच्या भाजीला घातल्यामुळे तो छान लागतो. बटाटा अगदी चटपटीत असा तयार होतो. शिवाय माहिती आहे, यावर जर लिंबू पिळलत ना तर अप्रतिम चव येते. नक्की ट्राय करा. म्हणजे शेंगदाण्याचा कूट बटाटा घालून ही जी बटाट्याची खिचडी तयार झाली ना, ती पण छान लागते चवीला.
साबुदाण्याच्या खिचडीमध्ये आपण जो उकडलेला बटाटा वापरतो तो असाच नंतर घालून घेण्यापेक्षा असा परतवून त्याची भाजी बनवून जर आपण मिक्स केली ना, खूप छान लागते ती खिचडी चवीला, कारण आपण बटाटाही छान परतवून घेतलेला असतो. मी आज मिक्स केलेला नाही आहे, कारण माझ्या श्रावणीला बटाट्याची भाजी वेगळी खायची होती, म्हणून मग मी आज त्यामध्ये बटाटा मिक्स केलेला नाही आहे. खिचडी वेगळी ठेवलेली आहे आणि बटाट्याची भाजी वेगळी ठेवलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बटाट्याच्या भाजीवर जर तुम्ही लिंबू घालून घेतलं ना, खायला खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. लिंबू घातलेली बटाट्याची भाजी चवीला अप्रतिम अशी लागते. एकदम चटपटीत अशी तयार होते आपली भाजी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारची साबुदाणा खिचडी आणि उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवायला जास्त वेळही लागत नाही. अगदी 15 ते 20 मिनिटात आरामात तयार होते. शिवाय मंद आचेवर, अजिबात गॅस फास्ट करायचा नाही आहे. तुम्ही बघू शकता साबुदाण्याच्या खिचडीचा प्रत्येक दाणा एकदम मऊ लुसलुशीत आणि मोकळा सुटसुटीत झालेला आहे. शिवाय त्याचबरोबर बटाट्याची भाजीसुद्धा चवीला खूप छान झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा. आणि हो, जर अशी भाजी बनवली आणि खिचडीही बनवली तर मला कमेंट करून सांगायचं की तुमची खिचडी किती परफेक्ट झाली होती, किंवा जर फसली असेल तर तेही कमेंट करून सांगा, म्हणजे त्यावर आपण नवीन सोल्युशन काढूया. ठीक आहे, धन्यवाद.